एक महत्त्वाची अपडेट, नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे। आरोपीला ऑनलाईन कोर्टामध्ये हजर केलं होतं आणि आता ही कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणातली महत्त्वाची अपडेट, नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। ऑनलाईन स्वरूपात या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं, त्यानंतर आता ही 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, नेमकं काय घडलं सुनावणीच्या दरम्यान? गौरी, आपल्याला माहिती आहे की 7 मे पर्यंत पोलीस कोठडी होती। आज पुन्हा कोर्टात हजर केलं गेलं। त्यावेळी काही तांत्रिक बाबी जी आहेत त्या पोलिसांनी गोळा केलेल्या आहेत, त्याचं विश्लेषण सुरू आहे आणि आरोपी पोलिसांची तपासात दिशाभूल करत आहे, मी नशेत होतो असं सांगत आहे। त्यामुळे आणखी सखोल तपास करायचा आहे। त्या दृष्टीने जी आहे ते 5 दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितलेली होती। त्यानंतर न्यायालयाने ही पोलीस कोठडी जी आहे ती 12 मे पर्यंत सुनावलेली आहे। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव ही सगळी सुनावणी जी आहे ती इन कॅमेरा घेण्यात आलेली आहे आणि या इन कॅमेऱ्याच्या सुनावणीमध्ये पोलिसांकडून जो युक्तिवाद करण्यात आलेला होता की आरोपीकडून आणखी काही पुरावे गोळा केले, त्याचं विश्लेषण करणं बाकी आहे आणि त्या संदर्भात चौकशी करायची आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता न्यायालयाने जी आहे ती 12 मे पर्यंत या आरोपी नराधम भीमराव कांबळेला पोलीस कोठडी सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता नेमका तपास करून हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये कधी चालणार हाही खरा प्रश्न आहे, कारण या पोलीस कोठडीमुळे आणखी फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवण्यास वेळ लागू शकतो, कारण ही कायदेशीर गोष्टी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा खूप मोठा आहे। त्यामुळे नेमकं सरकारने ज्या पद्धतीने म्हटले 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणार, ते कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज मात्र 12 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याचं पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।